संजय घोडावत University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MSc Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा साग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरूच आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन स्वतंत्र प्रवाह निर्माण झाल्यानंतर आता या गटांमध्ये अंतर्गत अस्थिरता आणि संभाव्य नव्या फुटींची चर्चा जोर धरू लागली आहे. अलीकडेच माजी खासदार आनंद परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत अजित पवार गटाला धक्का दिला. त्यामुळे या गटातून आणखी काही नेते बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र या कार्यकारिणीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट न झाल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. अधिकृतपणे ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीमागे राजकीय संवाद झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात पक्षाच्या अर्थकारणात मोठा बदल करण्यात आला आहे. पक्षाचा खजिना आता पवार कुटुंबियाकडे केंद्रित करण्यात आला असून सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे आर्थिक नियंत्रण देण्यात आले आहे. यामुळे पक्षातील आर्थिक निर्णयावर कुटुंबियाचे वर्चस्व वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षनिधीच्या वापराबाबतही वाद निर्माण झाला आहे. ब्युटी पार्लर खर्च, खाजगी हेलिकॉप्टर प्रवास तसेच हॉटेल खर्च यांसारख्या गोष्टी पक्षाच्या खात्यात दाखवण्यात आल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. यावरूनच रोहित पवार यांनी सूचक विधान करत भविष्यात अशा खर्चांना आळा घालण्यात येईल असे सांगितले. अजित पवार यांच्याविषयी काही नेत्यांनी केलेल्या खाजगी संभाषणाच्या रेकॉर्डिंगचीही चर्चा रंगली आहे. या रेकॉर्डिंगमुळे कार्यकारिणीत झालेल्या बदलांमागील कारणाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय स्तरावर पाहता भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेतून असून योग्य वेळी हस्तक्षेप करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना आपल्या गटात घेण्यास सुरुवात केल्याने भविष्यातील समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष, आर्थिक वाद आणि नेतृत्वावरील प्रश्नचिन्ह यामुळे पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. येत्या काळात या घडामोडींचा परिणाम राज्याच्या राजकारणावर कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर.